नमस्कार मंडळी. आम्हा बायकांना तसं बघायला गेलं तर खूप टेन्शन्स असतात. इतकी कामे असतात ना. सासू सासऱ्यांसाठी वेगळं जेवण बनवायचं आहे, त्यांची औषधं, डॉक्टर्सच्या अपॉइंटमेंट्स, बरं मुलांच्या शाळेच्या ट्युशन्सच्या वेळा, त्यांचा अभ्यास, स्पोर्ट्स, त्यांची प्रगती, इतर कला त्यांची जोपासणी, नवरोबांचे मूड सांभाळणे, त्याला प्रोत्साहन देणे, त्याचे ऐकून घेणे, अजून अशा बऱ्याच गोष्टी. घरी असलेल्या गृहिणींनी LOAचा नीट अभ्यास करून योग्य पद्धतीने त्याचा वापर केला ना, तर तिची ही सर्व कामे, हे सर्व संबंध किंवा हे सर्व टेन्शन्स योग्य पद्धतीने सॉर्ट आऊट होतील हे नक्की. आणि तिची मनःशांती आणि प्रसन्नताही कायम राहील. म्हणूनच माझ्या चॅनलवर महिलांचे सक्षमीकरण करणे हाच माझा मुख्य हेतू आहे. नमस्कार. आत्तापर्यंतच्या अभ्यासक्रमात किंवा कोणत्याही टेक्निकमध्ये तुमचा काही गोंधळ होत असेल किंवा तुम्हाला तुमच्या सिच्युएशननुसार जर ॲफर्मेशन्स हवी असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार. मी प्रेरणा प्रकाश. माझ्या या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता आणखीन एक माझी सक्सेस स्टोरी आपण बघूयात. मंडळी, जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न येतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस हातपाय मारायला सुरुवात करतो. LOAचा अभ्यास करताना माझेही तसेच झाले होते. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे खूप जड जात होते, पण त्याशिवाय पर्यायच नव्हता. मी रोज वेगवेगळ्या गोष्टींनी स्वतःला मोटिवेट करत राहत होते. अगदी एखादी छोटी गोष्ट जरी घडली ना मनासारखी, तरी त्याचं खूप मोठं कौतुक करत होते, आनंद साजरा करत होते आणि स्वतःला समजत होते, बघ बघ बदलायला सुरुवात झाली आहे, काहीतरी घडतं आहे, काहीतरी चांगलं घडणार आहे. ग्रॅटिट्यूड वॉक करत होते. हळूहळू त्यातील गर्भितार्थ मला समजायला लागला. मातापित्यांचे आभार मानणे इतकी अभिमानाची गोष्ट, इतकी आनंदाची गोष्ट, किती कृतज्ञता जाणवत होती त्यामध्ये. माझ्या या ग्रहावरील अस्तित्वासाठी कारणीभूत असलेले माझे आईवडील, माझ्यावर अनकंडिशनल प्रेम करणारे, माझे लाड पुरवणारे, माझ्यातील कला जपणारे, मला सतत प्रोत्साहन देणारे आणि सगळ्यात महत्त्वाचे, माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये मुलगा मुलगी म्हणून कधीही भेदभाव न करणारे असे माझे अत्यंत प्रेमळ, आदरणीय आणि प्रगत असे माझे गर्वस्थान असणारे माझे आईवडील, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा माझ्या जीवनातील खरं तर परमोच्च बिंदू होता. आणि हे समजायला इतकी वर्ष जावीत ही माझ्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती मंडळी. अशाच प्रकारे प्रत्येकाबद्दलची कृतज्ञता, कोणता न कोणता गर्भित गहिरा अर्थ नव्याने माझ्यासमोर घेऊन येत होता. हळूहळू मन, शरीर, बुद्धी हे कृतज्ञतेच्या जादूने भरायला लागले होते. त्याची जादू आता बाहेरील जगातही दिसायला लागलेली होती. प्रत्येक वेळी मला प्रत्येक गोष्टीचा नव्याने अर्थ उलगडत होता. लहानपणी आपल्या मनात काही फॉल्स अझम्पशन्स प्रत्येक गोष्टीबद्दल असतातच असतात. पैशांबद्दल म्हणा, नात्यांबद्दल म्हणा, आरोग्याबद्दल म्हणा. अर्थात मला पैसा हवा होता म्हणून मी त्यावर जास्त फोकस्ड होते. त्याबद्दलची सर्व फॉल्स स्टेटमेंट्स मी मोठ्या मेहनतीने दूर केली. 30 दिवसांची प्रॅक्टिस जी आहे, अगदी मनापासून कुठेही न लाजता पूर्ण केली. हो, इथे ॲफर्मेशन सकाळ संध्याकाळ मोठ्यांनी ॲक्टिंग करत म्हणायची होती, तीही मी केली. अगदी घरच्यांसमोरसुद्धा न लाजता केली. त्यानंतर अंजना रितोरिया मॅडमचे शब्दों की बातें वेबिनार केले. करोडों की बातें तर मी 3 वेळा केले. योग्य शब्द मिळाले,
एनर्जी मिळाली, डिक्लरेशन केले आणि जादू घडायला सुरुवात झाली. 8-9 महिने आता उलटून गेले होते. अजिबात गिवअप केले नाही, कारण सोनं 3 फुटावर असताना गिवअप केले आणि अपयश पदरी आले, ही गोष्ट मला माहिती होती. आता सक्सेस स्टोरीकडे वळूयात. अचानक एका रविवारी महेश आमच्या घरी आला. त्याला बघताच मला त्याने द्यायचे होते ते पैसे आठवले. आमच्याकडे एक फायलिंग मशीन होते. तेव्हा तो सौदी अरेबियाहून नुकताच आला होता आणि त्याला बिझनेस करायचा होता, म्हणून आम्ही त्याला ते विकले होते. 1.25 लाखाचा सौदा होता काहीतरी. पण गेले 4 वर्ष पैसे द्यायचे तो नावच घेत नव्हता. आमचे फॅमिली रिलेशन अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याने आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो. त्याला बघून मी वरचेवर हसून त्याचे स्वागत केले. त्याला बसवून मी आत निघून गेले. तसा राग होताच मनात मंडळी, पण LOAच्या प्रॅक्टिसमध्ये मी तो लेट गो केला होता. त्याला कधीच माफ करून ब्लेसिंग्सही दिले नव्हते. तरीही त्याला बघताच मी डिस्टर्बही झाले होते. त्याचे व मिस्टरांचे काही बोलणे झाले होते. 1-1.5 तास बसून चहा पाणी करून तो निघून गेला. आतमध्ये येऊन मिस्टरांनी सांगितले की काका, तुमचे पैसे या 2 आठवड्यात मी देतो, असे सांगायला तो आला होता. मी आवाज झाले, अचंबित झाले. मिस्टरांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. माझ्या डोळ्यातून खुशी के आसू वाहत होते. कृतज्ञतेने माझे मन भरून आले होते. सांगितल्याप्रमाणेच लवकरच त्याने आमचे सर्व पैसे परत केले. मंडळी, त्या ब्रह्मांडावरचा विश्वास आता अढळ झाला होता. संपूर्ण शरणागती, संपूर्ण विश्वास आणि सातत्य, यामुळेच हे सर्व काही साध्य झाले होते. या धर्तीवर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या साहाय्याने काहीही शक्य होते मंडळी. यावर हे झालेले शिक्कामोर्तब होते. मंडळी, तुम्हालाही कळकळीने मी सांगते, हे आत्मसात करा, ही कला जोपासा. LOAच्या साहाय्याने कुठल्याही बिकट परिस्थितीतून बाहेर या. धन्यवाद.